अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेच्या वतीने दिनांक 20 मे 2026 रोजी देशव्यापी औषध विक्रेता बंदची हाक देण्यात आली आहे। अखिल भारतीय औषध विक्रेता संघटना यांच्या वतीने दिनांक 20 मे रोजी देशव्यापी औषध विक्रेता बंदची हाक देण्यात आली आहे। औषध विक्रेत्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे केंद्र सरकारने सातत्याने दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ हा बंद पुकारण्यात आल्याची माहिती राज्य संघटनेचे अध्यक्ष व्यंकटेश पुजारी यांनी दिली। दरम्यान राज्य संघटनेचे सचिव अनिल नांदूर यांनी महाराष्ट्रातील हा बंद 100% यशस्वी होईल असा विश्वास व्यक्त केला। सरकारने मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशाराही संघटनेकडून देण्यात आला। सगळ्या जनतेला विनंती करतो की ऑनलाईन मेडिसिन खरेदी करणं खूप दुष्परिणाम आहेत। सगळ्यांनी ऑनलाईन मेडिसिन खरेदी करू नये आणि तसेच आमचा 20 मे रोजी अखिल भारतीय केमिस्ट बंद आहे। त्या बंदमध्ये आम्ही सगळे केमिस्ट सोलापूर जिल्ह्यातील सगळे केमिस्ट आम्ही सहभागी होणार आहे आणि तसेच आम्ही 20 मे रोजी सकाळी 9 वाजता 4 कोटळा ते पूनम गेट येथे आम्ही भव्य मोर्चा काढणार आहे। त्या मोर्चामध्ये सोलापूर शहरातील बरेचसे केमिस्ट सहभागी होणार आहेत आणि त्यानंतर आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहे आणि आपल्यामार्फत मी या सगळ्या समाजाला आणि सरकारला कळवू इच्छितो की ज्यांनी जे 2 GR आणलेले आहेत, GR नंबर 817 आणि 220 हे दोन्ही GR त्यांनी पाठीमागे घ्यावे आणि हे डीप डिस्काउंट मार्फत जी कॉम्पिटिशन चालू आहे त्या कॉम्पिटिशनला पण कुठल्याही कायद्याच्या मार्फत हे कॉम्पिटिशन कमी करावी, जेणेकरून सगळं रुग्णांना सगळं पेशंटला चांगल्या पद्धतीचे उच्च दर्जाचे प्रतीचे औषधं मिळावे ही आमची प्राथमिकता आहे। त्या दृष्टीनं सरकारने या आमच्या मागणीचा योग्य विचार करावा, तसेच जनतेने यापुढं ऑनलाईन औषधं परचेस करू नये ही नम्र विनंती। यावेळी जिल्हाध्यक्ष व्यंकटेश पुजारी, जिल्हा सचिव राजेश विरपे, खजिनदार प्रशांत खलिपे, आमंत्रित सदस्य बसवराज मणुरे, उपाध्यक्ष श्याम वाहेती, सहसचिव सिद्धेश्वर घाले, शहराध्यक्ष विलास कारभारी आदी उपस्थित होते।